दरम्यान संदीप वास्कर यांचं बंधू सचिन वास्कर यांचं देखील शुभ आगमन झालंय. या वेलकम आपलं सरस स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. एक मोठी व्यक्तिमत्व आणि प्रवीण शेठ यांचे मित्र. चला पंच पंच गेलं ना अजून. चला चला कुणीतरी ताबडतोब चला. अशोक भगत आणि हर्षद भगत आणि भाई पाटील ना. चला जायचं आपण. चला प्रत्येकाने थोडंसं सहकार्य करायचं आहे प्रत्येक मॅचमध्ये. सलामीची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आतिश पाटील आणि शुभम भगत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आतिश पाटील आणि शुभम भगत गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ओरिएंटल संघ सुरज संघ पाहतो त्यांच्या अगेन्स्ट खेळताना मात्र चॅलेंजर संघ विशालचा पाहतो आपण. बॅटिंग करताना आपला संघ पाहायला मिळेल. चॅलेंजर संघ विशालचा संघ पाहायला मिळेल. बॉलर नेम सिद्धार्थ. गोलंदाज सिद्धार्थ असेल. पहिला ट्रम्प कार्ड वैयक्तिक पहिला षटक सांघिक कोट्यातील पहिला षटक. गोलंदाज तयार. सिद्धार्थ पहिला चेंडू फेकण्यासाठी सिद्धार्थ. यावेळेस मात्र हा चेंडू काय घडलं गेला. फलंदाज बाद झाला पहिल्याच बॉलवरती. विकेटचा पतन. मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. खूप चांगली गोलंदाजी सिद्धार्थची. मोठी विकेट मैदानातून बाहेर. 5 विकेट डाऊन. गोलंदाज सिद्धार्थ चांगला स्पेल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. सुरुवात खूप छान पाहायला मिळते गोलंदाजाची. फलंदाज आतिश पाटील जुरिय धावसंख्येवरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विशाल नाईक. आता जबाबदारी असेल मात्र विशाल नाईकवरती. वन डाऊनचा फलंदाज. अनुभव भरपूर आहे. मागील 2 मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे विशाल नाईकनी. ही मॅच फार महत्त्वाची असेल त्यांच्यासाठी देखील. इथं मात्र चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमसाठी. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल विशाल नाईक. नॉन स्ट्राईकला फलंदाज शुभम भगत. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धार्थ. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. पहिला सफलता. झिरो ही धावसंख्येवरती पहिला विकेट. पहिला गडी बाद. धावसंख्यामध्ये अजूनही खातं ओपन झालं नाहीये. पहिला गडी जसा 0वरती बाद झाला आतिश पाटील. जसा मैदानावरती आल्या पाऊली मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज मात्र आता विशाल नाईक आले. जबाबदारी मात्र स्वीकारायला लागेल. वन डाऊनचा हा फलंदाज अवघ्या दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार झालाय. समोर गोलंदाज सिद्धार्थ. चांगला स्पेल पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती पहिला बॉलची फेकी केली आणि विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. तोच गोलंदाज सिद्धार्थ. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबत नाही. बॉल जाईल मात्र. धन 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 कर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जसा विशाल मात्र फलंदाजीसाठी आला. विशालच्या बॅटमधून आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार लगावला. चौकाराने मात्र अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 धावा. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. संघ पाहतो आपण ओरिएंटल सुरतचा संघ आणि त्याच्या विरुद्ध चॅलेंजर संघ विशालचा पाहतो. इथं मात्र विशालचा संघ बॅटिंग करताना विशाल देखील आपला स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो. अवघ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला यावं लागलं आणि सुरुवात मात्र दमदार करून टाकली आपल्या टीमसाठी. 4 धावांनी सुरुवात केली. दमदार सुरुवात पाहायला मिळते. सिद्धार्थ गोलंदाज तयार असतील. फलंदाजांचा चेंडू होता. राऊंड कार्पेट केलून काढला. त्या धाव नाहीये. डॉट बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिला डॉट बॉल विकेट. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलवरती आला डॉट.
चांगला खेळ पाहायला मिळते. कधी गोलंदाज हवी ठरतो तर कधी फलंदाज हवी ठरतो. चांगला क्रिकेट पाहायला मिळते. आता मात्र मॅचेस सर्वात अशाच मॅचेस पाहायला मिळतील. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक फलंदाजाला बाद केले. गोलंदाज पाहतो आपण सिद्धार्थला. इथं मात्र पहा हा चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग फटका फसला होता परंतु झेल घेता आला नाहीये. सेकंडसाठी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज झाला बाद विशाल नाईक. या विशाल नाईकला मात्र गडबड करायची आवश्यकता नव्हती आहे. फटका तर बसला होता. झेल ड्रॉप झाला होता परंतु दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अशा परिस्थितीत मात्र फलंदाज झाला बाद. दुसरा विकेट सेकंड विकेट डावून मैदानातून बाहेर विशाल नाईक. पहिला फलंदाज बाद झाला आतिश पाटील. त्यानंतर मात्र आता विशाल नाईक देखील तंबूची असलेला दोन बाद. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अवघ्या 6 धावा. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. पहिला सत्र पाहतो आपण. पहिला सत्र आणि 5 धावा. 5 धावा धावफलकावरती एक चौकाराने सिंगल आली होती. दुसरी धावसाठी काय झाला 4 बॉल 4 झाले. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. 4 मध्ये 5 धावा खर्च केल्यात परंतु काय गोलंदाजी केली असेल आपल्यातून गोलंदाजी. 2 विकेट मात्र घेतल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. हा देखील चेंडू सुरेख जबरदस्त गोलंदाजी आपल्यातून गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू फेकून झाले. 5 चेंडू मध्ये धावा खर्च करतो हा गोलंदाज. 5 धावा करतो. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले पॉवर दाखवत असताना मात्र गोलंदाजी काय गोलंदाजी करतो. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतो. 2 विकेट 2 सफलता पाहतो. शेवटचा चेंडू असेल. इथं मात्र हाय देखील चेंडू चांगला चेंडू आणि षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली सिद्धार्थने. काय गोलंदाजी केली असेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. त्यानंतर विशाल नाईक काय फलंदाज आला. विशाल नाईकने मात्र दुसऱ्या बॉलवरती चौकार लगावला होता. त्यानंतर असं वाटलं होतं किमान या षटकामध्ये 12 ते 14 धाव बनतील का परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. दुसरी सफलता मिळवली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना मात्र माघारी परतवलं. आता षटक क्रमांक दुसरं सूरज पाटील संघाचा संघनायक सूरज पाटील ज्याच्या नावाने हा संघ केला जातो. वॉरियर्स संघाचा कर्णधार पाहतो आपण. सूरज पाटील सेकंड ओव्हरसाठी आलाय. समोर फलंदाज पाहतो आपण शुभम बागतला स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु तेवढंच चांगला मात्र गोलंदाजाने मात्र त्या चेंडूला फील्ड केलं. डॉट बॉल. तुमच्याकडे चेंडू कमी आहेत. पहिल्या सत्रामध्ये केलता तुम्हाला चांगल्या धावांची इन्व्हेस्टमेंट बनवावं लागेल. धावा बनल्या गेल्यात फक्त 7 चेंडूमध्ये 5 धावा. 3 षटकामध्ये किमान 30 धावा बनल्या तर एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. परंतु तसं होईल का. अजून तुमच्याकडे फक्त 11 चेंडू शिल्लक असतील. 11 मध्ये तुम्हाला बनवायच्याच अजून 20 ते 25 धावा. 5 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. हाफ टॅकरचा चेंडू इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात इट इज अ वाईट. हा खराब चेंडू असेल. खराबने मात्र 1 धाव ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 6 धावा. ओके 6 धावा पहा. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही दुहेरी अंकाला गवसणी घातली नाही आहे संघाने. संघ पाहतो आपण विशाल नाईकचा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतो सूरज पाटील. वाईट चेंडू फेकतो. एक खराब चेंडू फेकल्यानंतर अवंतरण रूपाने मात्र 1 धाव ऍड केली जातो. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वारंवार मोठा फटका करण्याचा प्रयत्न प्रहार करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. कटरचा वापर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण सूरज पाटीलला. काय गोलंदाजी. स्विंग चेंडू पाहायला मिळतात. कधी लेग स्विंग तर कधी ऑफ स्विंग. कटरचा वापर पाहायला मिळते आणि कटरचा वापर केल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होते. तुम्ही जर अगदी वेगवान चेंडू फेकत असेल कटरचा वापर नसेल तर तिथे मात्र जास्त धावा कुठले जातात फलंदाजाकडनं. परंतु तसं मात्र इतसे काय घडलं गेले नाही आहेत. अगदी लेन लाईन दिशा टप्पा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण सूरज पाटीलला. लॉ फुलटॉस बॉल सरळ पायावरती
आदलला गेला, फलंदाज झालाय बाद. LBW फलंदाज बाद बायचीच्या स्वरूपामध्ये. हा लागलेला तिसरा धक्का. तीन गडी बाद 6 धावा अशी परिस्थिती, नाजूक परिस्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला. स्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते. इथून तुम्हाला सावरावं लागेल, फटके देखील मारावे लागतील. सेकंड ओव्हर पाहतो आपण. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवावं लागतील. धावा बनल्या गेल्या नाही आतापर्यंत. धावांचा विचार केला फक्त 6 धावा अवघ्या धावपटकावरती पाहायला गेल्यात आणि 3 गडी बाद झालेत. इथं मात्र पटका चांगला आहे, बॉल चाललाय लॉंग ऑफला. तिथं मात्र डीपमध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. इथं मात्र आणखी एक विकेटचा पतन. धक्का क्रमांक 4 मैदानातून बाहेर. धक्का क्रमांक पाहिला आपण 4. लागोपाठ विकेटचा पतन होत असताना मात्र धावा बनत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सूरज पाटीलची पाहायला मिळते. इथं मात्र थोडासा बीट झाला. विकेट किपर नॉन स्टॉपला बॉल जाईल का? यस, हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. धावा येत नव्हत्या आणि हा नशिबाचा चौकार मिळाला आणि चौकाराने मात्र आत्ता मात्र दुविरा अंकाला गवस निघाली. धावसंख्या जाऊन पोहोचली. टीमची धावसंख्या टोटल 11 आहे आकड्यावरती. 11 धावा धावपटकावरती. बॅटमधून मोठे फटके येत नसताना मात्र नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. थोडीशी मिस फील्ड झाली. विकेट किपर बीट झाला. त्यानंतर फिल्डर देखील बीट झाला. आला चौकार. 11 धावा धावपटकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण सूरज पाटीलला. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर मात्र सूरज पाटील आला. सूरज पाटीलची देखील खूप चांगली गोलंदाजी राहिली, परंतु इथं मात्र नशिबाचा चौकार फलंदाजासाठी पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची करा. फलंदाज बाद. हा लागलेला 5वा धक्का. धक्का क्रमांक 5. टोटल स्कोर 11. लॉस्ट फॉर 5 विकेट. अगदी 11 धावसंख्येवरती 5वा गडी बाद झालाय. अगदी विकेटची लाईन लागली आहे. तू चल मैं आया. काय झाला? नो बॉल. अरे नो बॉल चेक करायचा आता लाईन वरचा. अरे नाही एवढं आता पाहता येणार. नाही 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 पहा, पंचांचा जो निर्णय असेल त्याच्यावरती तुम्हाला आता ठाम राहायचंय. बिमर आणि रनआउट साठी इथे चेक केला जाईल. तो इत्यशी चेक नाही नाही तर कॅमेरे नाही, एवढे कॅमेरा कमी आहेत. ओव्हर स्टेपचा नाही समजणार. इथेची तुम्हाला रनआउट साठी अगदी तेवढं पाहिलं जाईल. रनआउट साठी बिमर साठी 2 तुमच्याकडे ऑप्शन असतील. 11 धावा धावपटकावरती 5 गडी बाद झालेत. एका मागोमाग एक विकेट पडत असताना पाहायला मिळतात. तू चल मैं आया अशी परिस्थिती पाहायला मिळते. विशालचा संघ, चॅलेंजर संघ पाहतो आपण. विशालचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज पाहतो आपण मयूर कडू. हा गोलंदाज मयूर कडू. भन्नाट वेग, अगदी वेगवान चेंडू. ब्लॉकर मध्ये चेंडूची पैकी आणि काय चेंडूची पैकी पूर्ण वेलच दिला नाही फलंदाजाला. जशी बॅट वरती गेली तसा मात्र चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. 11 धावा धावपटकावरती पाहायला मिळतात. 13 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. धावा बनत नाहीयेत. नशिबाचा चौकार आला. बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडूची पैकी काय जबरदस्त अराउंड द कार्पेट चेंडू. डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबेने मात्र धावपळक जात पुढे. 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 13 धावा धावपळकावरती षटक क्रमांक 2 पाहतो आपण मार्गस्थ असताना. 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित तुमच्याकडे अजूनही चेंडू काही शिल्लक आहे. त्या चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावे लागेल. 3 षटकांचा सामना पाहतो आपण आणि उर्वरित चेंडू काही शिल्लक आहेत. त्या चेंडूवरती
काही मोठे फटके आले तर एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. चांगली फिल्डिंग फक्त आणि फक्त एक धाव मिळाली या बॉलवरती. या बॉलवरती जर बघितला गेला तर अगदी बॅटच्या रनमध्ये बॉल आला असता तर चेंडू मात्र आउट ऑफ द पार झाला असता. इथं मात्र पुन्हा एकदा हाईटसाठी बघायचं आहे. तर सेफ डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. परफेक्ट लाईन मिळाली, परफेक्ट उंची मिळाली. जास्त असते तर कदाचित नो बॉल दिला असता. पुन्हा हाफटेकरचा बॉल अगदी समोर केलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग आपला नॉन स्टॉपला चेंडू परार 4 धावांसाठी चौकार. बरेच उशिरा मात्र बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. चौकार येत नव्हता. चौकाराने मात्र धावसंख्या मात्र पुढे जात असताना मात्र पाहायला मिळेल. हा देखील फटका चांगला आहे. बॉल जाईल 6 धावांसाठी षटकार. पहा सुरुवातीला मात्र खूप चांगली चेंडूची हाताळणी केली होती. जवळजवळ 14 ते 15 चेंडू खूप चांगले पडले गेले होते. पण मागील उर्वरित काही चेंडू शिल्लक होते त्याच्यावरती मात्र हल्ला केला. हल्ला काय प्रति हल्ला चढवला. चौकार मारला. त्याच्या चौकार मारल्यानंतर पुन्हा षटकार मारला आणि धाव संख्या पाहता पाहता पोचली 24 आकड्यावरती. 24 धावा. शेवटचा चेंडू असतील. अंतिम चेंडू 1 to go. हा देखील पहा हेलिकॉप्टर उरवाचा आता. पंचांचा इशारा वाईट. संधी असेल फलंदाजाला आणखी 25 धावा धाव फलकावरती. इथे कदाचित एखादा मोठा फटका आला चौकार आला तर 29 धावा. षटकार आला तर 31 धावा. 25 धावा आतापर्यंत लागली गेली आहे. आता मात्र 5 धावा बनलेल्या होत्या. असं वाटलं होतं का 3 षटकामध्ये 17 ते 18 धावा बनतील. सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी मयूरने देखील खूप चांगली चेंडूची हाताळणी केली होती सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये. पण मागील 3 चेंडू थोडासा दबावाखाली आला. चौकार आला. चौकारानंतर षटकार आला. षटकारानंतर पुन्हा वाईट आला. हे दबाव आहे गोलंदाजावरती. इथं मात्र फटका फसलाय परंतु फिल्डर नाहीये. अगदी सेफ चेंडू. 2 धावाचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. तिसरीचा प्रयत्न नाही. 2 धावा कंप्लीट. टोटल आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा. 28चं लक्ष असेल. 28 धावांचा लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. एक चांगलाच टोटल पाहायला मिळते. फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. सन्मानजनक स्कोर पाहायला मिळते. चला टॉससाठी टॉस करून घ्या. परत वेल जाईल आपला. टॉससाठी कुठला संघ आहे. चला लेजेंड आणि मधुरचा का मधुर. चला दोन्ही संघाचा संघनायक महेश आणि मधुर. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करायचा आपला. लेजेंड संघाचा कर्णधार आमच्या समोर असलेत. मधुरला विनंती असेल या आपण. सचिन वास्कर व्यासपीठावरती पाहतो आपण दमदार व्यक्तिमत्व सचिन वास्कर. त्यांचा शुभ आगमन झालंय. विराजमान आहेत मंचावरती. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सचिन वास्कर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मधुर आपल्याला यायचंय. वेळ घालवू नको.
28 धावांचं लक्ष असेल. मित कडू कुठं असेल तर घरी जा बाबा, दिवसभर आहेस, तुला वडील पाहतात. चला तर आजचा दिवस आहे, भरपूर दिवस मॅच होता. आजपासून या स्पर्धेची सांगता होऊन जाईल. कारण कारगर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर हा महोत्सव असतो क्रिकेटचा, कारगर प्रीमियर लीग म्हणजे. आणि मॅच होईल ती मात्र मधुर कॅप्टन असतील आणि महेश या दोन संघांमध्ये मॅच होईल. लिजंड विपक्ष मधुरची टीम आपण पाहतोय वंडर बॉयज या टीममध्ये. आणि टॉस केला जाईल. सन्माननीय अतिथी माजी ग्रामपंचायत सदस्य ओवे सचिनजी वास्कर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस झालेला आहे, जिंकलेला आहे मधुर कडू यांनी. आपला निर्णय घेऊन मैदानामध्ये उतरायचा आहे. मोस्ट वेलकम, धन्यवाद सचिनजी वास्कर यांचं. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्स संतोष करत. तर 28 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 3 षटकामध्ये येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 28 धावा. धावा बनतील का, धावा चेस होतील का, धावा डिफेन्स होतील का, येणाऱ्या काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावा सुरुवातीला बनल्या नव्हत्या, मागील 3 चेंडूमध्ये धावा बनल्या गेल्यात. असं वाटलं होतं का 3 षटकामध्ये 17 ते 18 धावा होतील, पण पाहता पाहता धावा बनल्या गेल्या 27. 28 धावांची आवश्यकता असेल. चला थोडासा स्पीडअप घ्या. बॉल चेक केल्यानंतर चला. फिल्डिंग डिपार्टमेंट पूर्णपणे सजवून गेले. शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, पाइन लेग, शॉर्ट पाइन लेग, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन. एक पाहतो आपण वायडिश लॉंग ऑफला फिल्डर आणि एक लॉंग ऑनला असं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. जे 2 फिल्डर पाहतो आपण नेहमीच बाउंड्री लाईनकडे असतात ना, ते 2 फिल्डर अगदी चालाक फिल्डर असतात. ज्या संघाचे जे फिल्डर असतात ते फिल्डर अगदी झेल पकडणारे फिल्डर आपण नेहमीच बाउंड्रीपर्यंत ठेवले जातात. चला 28चं लक्ष. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला षटक फेकण्यासाठी जयेश पाटील. जयेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल. फलंदाज समोर स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल महेश पाटील. जयेश पाटील डो महेश पाटील. पहिलाच बॉल. वेगवान चेंडू, जबरदस्त गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर काय वेग घेतला, प्रचंड वेग आणि वेगावरती पुढे झाला फलंदाज बीट. पहिल्याच आला डॉट बॉल. सुरुवात केली वेगवान चेंडूने, सुरुवात केली डॉट बॉलांनी. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्याच बॉलवरती. तुम्हाला आता 28 धावांचा लक्ष कधी कठीण होईल सांगता येणार नाही. मोठे पटके आले तर लक्ष कधी सोपं होईल बॉल फेकायचे. बॉल इकडे कमिटीकडे बॉल फेका, आपण जमा करा. पटका चांगला आहे यावेळेस मात्र. 1 बाउंस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला बॉल पाहिला आपण, डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला. एका टप्प्याने मात्र चेंडू फरार झाला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फलंदाज पाहतो आपण महेश पाटीलच्या बॅटमधून आला चौकार. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार. तुम्हाला बनवायचे सामना जिंकण्यासाठी 28 धावा आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये बनल्या गेल्या 4 धावा. इथे फार हा चेंडू मात्र सुरेख अगदी व्हाईट लाईनवरती चेंडू पडलेला. आला डॉट बॉल. पहिला डॉट, दुसऱ्यावरती चौकार, तिसरा पुन्हा एकदा डॉट. कमबॅक. कधी गोलंदाज हवी ठरतं तर कधी फलंदाज हवी ठरतो. आता मात्र फलंदाजाची पारी असेल. पाहूया फलंदाज काय करतो. फलंदाजाची पारी. इथं मात्र चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट झाल्या असतात तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. सिंगल मिळाली, सिंगल स्ट्राईक. रोटेट झाली. धावसंख्या जाऊ पोहोचते 5-11 वरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. 4 मध्ये धावा खर्च केल्यात 5. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयेश पाटीलची देखील. पहिला डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवरती चौका, तिसरा डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवरती सिंगल. अशा प्रकारे 4 चेंडू फेकून झाले. 4 मध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. बनवायच्या तुम्हाला 28 धावा बनल्या गेल्यात. आतापर्यंत 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश पाटील. थोडासा रनअपमध्ये रनअप थोडासा चुकीचा वाटते. पुन्हा एकदा धावाला लागेल. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती
मोठे प्रहार बनवावे लागतील. मोठे प्रहार चांगली फलंदाजी करावी लागेल बॅटिंग टीमला. आपल्याकरता बॉल वाईडिश लॉंग आवला. चेंडू परार. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. चेंडू दन 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 करीत चेंडू सीमा पार. 4 धावा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहतो आपण. एक चेंडू शिल्लक असेल. बनवायचे आहेत 28 धावा. बनला गेल्यात 9 धावा. आणि शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. हा एखादा चेंडू डॉट जरी आला तरी सामन्यामध्ये एक मजा राहील. एखादा मोठा फटका आला तर सामना थोडीशी आव्हाड आहे. आव्हाड सोपं होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती धावा बनतील का. 9 धावा बनल्या गेल्यात आतापर्यंत. फटका चांगला. इथे देखील गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू परार. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आणि चौकाराने मात्र पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. टोटल पाहायला मिळतील 13 धावा. आता मात्र 15 धावांची आवश्यकता असतील. येणारे 12 चेंडू 12 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 15. पहा पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यानंतर मात्र थोडंसं आव्हान जेव्हा सोपं झालं. हे सुरुवातीला आव्हान थोडंसं कठीण वाटत होतं. सुरुवातीला चांगली गोलंदाजी पाहिली आपण जयेशची. सुरुवातीला विचार केला तर 4 चेंडूमध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या. परंतु मागील 5व्या ओव्हरवरती आला चौकार आणि 6व्या चेंडूवरती चौकार. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार पाहिला आपण. आणि 3 चौकार आणि 1 सिंगल अशा प्रकारे 13 धावांचा षटक पाहिला. आता मात्र 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार असेल आतिश पाटील. हा गोलंदाज. इथे मात्र कमी धावा खर्च करावा लागतील. परंतु फटका चांगला आहे. आउट ऑफ द पार. 6 धावा आणि नो बॉल. काय दुष्काळात 13वा महिना. अगोदरच धावा कमी होईल. गोलंदाज काय करील. 1+6 मिळाल्या 7 धावा आणि टोटल 7 मध्ये 13 झाल्या. बनल्या गेल्याच 20. आता अवघ्या 8 धावेची आवश्यकता असेल. फक्त 8 धावेची आवश्यकता. इथं मात्र अगोदरच बॅट फिरून मोकळा झाला. डॉट बॉल. सामना संपला नाहीये. इथं मात्र जिद्दीने गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट मिळवावे लागतील. अशी गोलंदाजी केली तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. पहा नो बॉल फेकल्यानंतर देखील कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी आतिश पाटीलची. पटका पुन्हा एकदा चांगला. मिस टायमिंग आहे का पाहूया. फिल्डर उपस्थित आणि फलंदाज बाद. षटकारानंतर कमबॅक. 3 चेंडूवरती धाव खर्च केली नाहीये आणि पुन्हा सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. कहाणी मी इंटरेस्ट. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू. 9 मध्ये आवश्यकता असेल 8ची. 9 चेंडू 8 धावा. पहा 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये आवश्यकता आहे 8 धावेची. नाही का 3 चेंडूवरती फार महत्वाचं असतील. 3 चेंडूमध्ये 1-2 धाव खर्च केली तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक मजा राहील. इथं मात्र पहा डोक्याचा वापर. कट केला चेंडू आणि इथं मात्र रनआउटची संधी होती. धाव कंप्लीट झाली. पाहता पाहता एक धाव मात्र ऍड केली जाईल. टोटल पाहायला मिळेल 21 धावा. 21 धावा धावफलकावरती 7 धावेची आवश्यकता असेल. अवघ्या 7 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये गरज आहे 7ची. इथं मात्र बॉल आता मात्र परार होईल. 2 फिल्डरमधून चेंडू परार 4 धावांसाठी आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. अवघ्या 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कदाचित या चेंडूवरती सामना जिंकला तर एक षटकाचा टाइम वाचेल का. 7 चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये 3ची आवश्यकता. इथं मध्ये काय घडलं गेलं. धावू का नको धावू. आणि षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त. आणि आता मात्र 6 चेंडू 6 मध्ये आवश्यकता असेल 3 धावा.
6 चेंडू 3ची आवश्यकता. काही घडू शकतं. एका षटकामध्ये 1 धाव 2 धावा कधी डिफेन्स केलेल्या आहेत अशा अनेक मैदानावरती विक्रम पाहिलेत. असं नाही की 3 धावा अगदी सहजरिती बॅटिंग करणारा टीम करू शकतो. जिद्दीने गोलंदाजी केली, गोलंदाजाला चांगली साथ दिली, चांगली फिल्डिंग केली तर धावा डिफेन्स करू शकता आपण. आतापर्यंत बनला गेल्यात 25 धावा, बनवायचे आहेत 28 धावा. गोलंदाज तयार असेल तनिष पाटील. पहा तनिषवरती जबाबदारी. इतर एखादा तनिषने जर चांगली गोलंदाजी केली तर तनिष मात्र इथं हिरो ठरू शकतो. तनिष पाटील रनअप तर भरपूर आहे. 3 धावांसाठी हा षटक फेकायचा आहे. 3 धावा इथे मात्र डिफेन्स करायचे आहेत. इथं मात्र पहा कट शॉट जबरदस्त चपराक दिली आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिशिंग शॉट पाहायला मिळते. आलाय चौकार आणि सामना विजय झालाय.